अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र अशा पवित्र ग्रंथातील अध्याय 20चा सविस्तर मराठी भावार्थ ऐकणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवर श्री गुरुचरित्र, स्वामी चरित्र, सारामृत अशा विविध ग्रंथाचे सविस्तर ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन तुमच्या भक्तीत वाढ करा आणि तुमचं मन प्रसन्न करा. जीवन सुखकर सुंदर बनवा. श्री गुरुचरित्र हे पारायण आयुष्यात एकदा तरी वेळ जाण्या अगोदरच नक्की करा. खरोखरच तुमच्या जीवनात बदल घडेल आणि खरंच जीवन सुखकर समृद्ध होईल. या अध्यायात गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज नामधारकाला ज्ञान देतात आणि जीवनातील प्रमुख आध्यात्मिक विषय स्पष्ट करतात. विशेषत गुरुभक्ती, गुरुस्मरण, पापनाश, मोक्षमार्ग आणि गुरूंची कृपा याचे महत्त्व या अध्यायात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पापाचा नाश नक्कीच होतो, पण त्यासाठी आपली भक्ती दृढ करावी लागते. पाप पूर्णपणे नष्ट नाही झालं तरी त्याचे प्रमाण कमी, म्हणजे त्या पापाचे जे फळ मिळतं त्याचं प्रमाण कमी होतं भक्तीमुळे. फक्त गुरु हे सामान्य मानव नसून दैवी स्वरूपाचे रूप आहे. गुरूंच्या नामस्मरणाने आणि भक्तीने सर्व पाप नष्ट होतात. तीर्थ, पूजा, मंत्रध्यान, इतर साधना उपयोगी असली तरी गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मोक्ष मिळत नाही. गुरु भक्ताला जीवनात संघर्ष, संशय, पाप, दुःख यापासून मुक्त करतात. कारण गुरूंचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो आणि गुरूंचं आपल्याला योग्य मार्गदर्शन आपल्या जीवनात नवीन वळण, चांगलं वळण, दिशा दाखवतात. भक्ताने गुरूंचे स्मरण, श्रद्धा आणि सेवा करणे हेच सर्वोच्च साधन आहे. पण गुरुभक्ती करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवणे. हीच खरोखर भक्ती महत्त्वाची आहे. या अध्यायातील प्रमुख संदेश आपण त्याचा विस्तृत अर्थ पाहूयात. गुरु म्हणजे परमपिता, मार्गदर्शक आणि आपले मुक्तिदाता. आपल्या पाठीशी कायमस्वरूपी कोणी नसेल तरी गुरु नक्कीच कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतात. गुरु म्हणजे ईश्वराचा अवतार, देवाचा अवतार. ते आपल्या भक्तांचे दुःख, जन्म, मरण, पाप आणि मोह त्यागून मुक्तीचा मार्ग दाखवतात. गुरु साध्या शिकवणाऱ्यापेक्षा कोट्यावधी वेळा श्रेष्ठ आहेत. जीवनात गुरूंचे मार्गदर्शन नसल्यास कर्तव्याचे ज्ञान अस्पष्ट होते आणि खरोखर आपण अज्ञानी खरोच राहील असं वाटतं. त्यामुळे गुरुचं मार्गदर्शन नक्कीच आपल्या जीवनासाठी उपयोगी आहे. गुरुस्मरण आणि नामस्मरण हे सर्वोच्च साधन आहे. गुरूंचे नाम मनाने जपत राहणे, त्यांच्या चरणी ध्यान करणे हेच जीवनातील पापापासून मुक्त होण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत. आणि खरोखरच गुरूंच्या नामस्मरणाने आपल्या मनात वाईट कृत्ये येत नाहीत, वाईट कर्म आपल्याकडून होत नाही, तसेच चांगले विचार आपल्या मनात येतात. या साधनेने मनाचे मोह, अहंकार, लोभ, क्रोध, कुटिलता यापासून नक्कीच मुक्तता मिळते आणि आत्मा आपला शुद्ध होतो, मन प्रसन्न होते. इतर तीर्थ, पूजा, दान, व्रत हे महत्त्वाचे असले तरी गुरुस्मरण व नामस्मरण यांच्यामध्ये श्रेष्ठ स्थान आहे.
गुरूंवर विश्वास ठेवून त्यांचं स्मरण आणि नामस्मरण करणे हेच पूजा विधीपेक्षा सर्वात श्रेष्ठ आहे. पापाचे निवारण गुरूंच्या कृपेनेच होतात. कर्म, पूर्वजन्माचे दोष आणि दुःख या सर्वांचे निवारण गुरुच्या कृपेनेच साध्य होते. जरी आपल्याकडून अगोदर पाप किंवा वाईट कृत्य घडलेले असेल तरी गुरूंच्या शरण जाऊन माफी मागा आणि चांगलं कर्म करायला लागा. नक्कीच त्या पापाचे मिळणारे वाईट फळ कमी होईल. जर भक्त गुरूंच्या मार्गदर्शनाने पाळता कार्यालय, तीर्थक्षेत्र आणि देवस्थानाचा सहारा घेतो तर त्याला लक्षित फळ मिळणे कठीण होते. गुरु हे पापापासून मुक्तीचा गुरुत्व आहे. इतर साधने त्याच इतके प्रभावी नाहीत. गुरु भक्तांचा संघर्ष मिटवतात. पहा, गुरु कसे आपल्या भक्तांचा संघर्ष म्हणजे वाईट संकट किंवा त्यांचा संघर्ष कमी करतात. ज्यांच्या जन्मात पापाचे बंधन, आज्ञाभंग, अनिष्ट कर्म वा दुर्भाग्य आहे, गुरु भक्तीने आणि गुरुस्मरणाने त्या बंधनांना तोडू शकतो. आपले पाप कमी करू शकतो, नष्ट करू शकतात. गुरु भक्ताला सत्य मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करतात, त्यांचे दुःख कमी करतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतात. पुढे पाहूयात गुरूंची सेवा आणि श्रद्धा. मोक्षमार्ग. गुरूंची सेवा आणि श्रद्धा केल्याने कसा मोक्षमार्ग मिळतो हे पाहूयात. भक्ताने गुरुची भक्तिपूर्वक सेवा करावी. गुरूंवर विश्वास ठेवून श्रद्धा करावी. त्यांच्या शिकवणीनुसार आयुष्य जगावे आणि त्यांना मनाने स्मरण करावे. सतत नामस्मरण, नामजप करावे. ही सेवा आणि श्रद्धा मानवी जीवनाचे आरोग्य, सुख, पुण्य आणि मोक्ष निश्चित करतात. गुरु भक्तासाठी स्थिती, पुरुषार्थ आणि धर्म यांना यश प्राप्त होते. गुरु भक्तीचा परिणाम. गुरु भक्तीचा विशेष परिणाम असा आहे. गुरूंची भक्ती केल्यामुळे काय परिणाम होतो हे पहा. आणि खरोखरच हा जीवनात मलाही आलेला अनुभव आहे. मन शुद्ध होते, पापाचा नाश होतो आणि आपण वाईट विचार, कोणाबद्दलही वाईट विचार, वाईट शंका घेण्यापासून आपलं मन लांब राहतं. वाईट विचार करण्याचे आपण सोडून देतो. मोक्ष प्राप्तीची दिशा उघडते. भक्ताला सत्यज्ञान प्राप्त होते. मनुष्याचे दुःख आणि चिंता कमी होतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. जीवनात स्थिरता आणि समाधान स्थापन होते. ही कृपा गुरूंच्या कृपेनेच मिळते. अन्य साधना इतकी शक्य करून देत नाहीत. खरोखरच गुरूंमध्ये खूप शक्ती, ताकद आहे. गुरु भक्तांचे दुर्बल क्षण जिंकवतात. भक्ताला संकट, विषम परिस्थिती, अपयश आणि संभ्रम असताना गुरुच ती ताकद देतात. गुरु मार्गदर्शन, आश्वासन देतात आणि भक्ताला मनोबल देऊन पुढे चालण्याची क्षमता देतात. गुरु भक्ती म्हणजे आत्मविश्वास, संयम, समर्पण आणि शक्तीचा संयोग आहे. पुढे पाहूयात अध्यायाचे अंतिम सार, संदेश काय मिळतो ते. या अध्यायातून आपल्याला काय शिकवण मिळते? संसार, जन्म, मरण, दुःख, मोह, पाप हे अपरिहार्य आहेत. परंतु गुरुभक्ती, गुरुस्मरण आणि गुरुसेवा हे संसारातून मुक्त होण्याचे खरे मार्गदर्शक आहेत. नावाची स्मरणशक्ती, श्रद्धेने गुरुकडे समर्पण, गुरूंच्या शिकवणीनुसार जीवन जगणे. गुरुचरण हेच आत्म्याचे सुरक्षित निवारा आहे. आत्म्याचा जीवनाचा सुरक्षित निवारा आहे. तिथे भक्ताला मोक्षाची
उर्मी आणि जगण्याची दिशा मिळते. या अध्यायातून तुम्ही खूप काही शिकला असाल. नक्कीच गुरुचरित्राचे पारायण करा आणि संपूर्ण ग्रंथाचा मराठीत अर्थ जाणून घ्या. खरोखरच तुमचं जीवन सुखकर होईल आणि तुम्हाला नवीन मार्ग मिळेल आणि काही दुःख, संकटे, अडचणी असतील त्यांना सामोरे जाण्याची ताकद तुम्हाला मिळेल. या अध्यायाचा थोडक्यात सारांश पाहूयात. गुरु म्हणजेच ज्ञानदाता, मार्गदर्शक, पापनाशक ही गुरुच आहेत. गुरुस्मरणाने मोक्षमार्ग मिळतो. गुरुसेवेतून जीवनात शांती आणि सत्यज्ञान प्राप्त होते. भक्तांनो, आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 20चा सविस्तर मराठी अर्थ भावार्थ ऐकला आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुभक्ती हीच सर्वात मोठी साधना आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमच्यासारख्या भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरूंचरणी अर्पण करते. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.